स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अर्ज पेंडिंग संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे सर्व नवीन बदल आणि जी काही माहिती या योजनेसंदर्भात शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे। त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला मिळतील, अपडेट मिस होणार नाही। यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आणि लाडकी बहीण योजना सुरू केली, याबद्दल एक आता नवीन माहिती समोर येत आहे। या योजनेमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, या फॉर्ममध्ये अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याचं नेमकं कारण काय असणार आहे, कशामुळे अर्ज बाद होणार आहेत, हे देखील आपण जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी महिलांनी नोंदणी केलेली आहे। पुढील महिनाभरापर्यंत 2,50,00,000 महिलांची नोंदणी अपेक्षित आहे। 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे नक्कीच हा आकडा जो आहे तो 2,50,00,000 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण त्यातील 10 ते 15% अर्ज हे तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नोंदणी केलेल्या महिलांमध्ये 60% महिला या विवाहित आहेत। नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट दिवशी पैसे जे आहेत ते येणार आहेत। तर अर्ज बाद होण्याचं कारण काय सांगण्यात येत आहे, तर तांत्रिक कारणामुळे अर्ज बाद होणार आहेत। काहींचे अर्ज 10 ते 15% अर्ज जे आहेत ते तांत्रिक कारणामुळे बाद होणार आहेत आणि काही अर्ज योजनेतील सर्व कागदपत्रे जमा केल्याशिवाय अर्ज संगणकाद्वारे अपलोड न करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अर्जांची व्यवस्थितरित्या छाननी होणार आहे। ज्या अर्ज छाननीमध्ये व्यवस्थितरित्या असतील, योग्य असतील, ते अर्ज बाद होणार नाहीत। छाननी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थी महिलांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। परंतु पहा, इथे एक स्पष्ट सूचना दिलेली आहे की योजनेसाठी आवश्यक जी सर्व कागदपत्र आहेत ती जमा केल्याशिवाय, म्हणजे तुम्ही ती कागदपत्र अपलोड केल्याशिवाय संगणकाद्वारे तुमची प्रोसेस पूर्ण होणार नाही। तुमचा अर्ज त्या ठिकाणी पेंडिंगच दाखवणार आहे। तुमचा अर्ज अप्रूव्ह त्या ठिकाणी होणार नाही। जर तुम्ही व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट अपलोड केले नसतील, व्यवस्थितरित्या फॉर्म भरला नसेल, तर मात्र अर्ज बाद होणार। त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि आत्ता अनेकांचे फॉर्म भरणं बाकी आहे, काहींनी भरलेले आहेत, काही भरणार आहेत। तर या सर्व गोष्टींचा विचार करून फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म मंजूर होईल, लगेचच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। अनेक कारणे आहेत त्यामध्ये, कुणाकडे व्यवस्थितरित्या कागदपत्र नाहीत, कुणाकडे TC नाही, डोमोसाईल नाही, रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं नाही, अशा अनेक छोटे कारणं आहेत। हे सर्व या गोष्टींचा विचार करून आणि सर्व कागदपत्र योग्यरित्या अपलोड करून संपूर्ण माहिती आधार कार्डप्रमाणे भरून, आधार कार्ड ज्या अकाउंटला लिंक आहे तेच अकाउंट फॉर्म भरत्या वेळेस द्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। अशा छोट्या चुकांमुळे तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। ज्यांचे अर्ज योग्य असतील, कागदपत्र योग्य असेल, माहिती व्यवस्थित भरलेली असेल, त्यांचा अर्ज 100% त्या ठिकाणी पात्र होणार आहे, मंजूर होणार आहे। पण ज्यांचे कागदपत्र चुकीचे आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने अपलोड केलेले आहेत, माहिती चुकीची भरलेली आहे, आधार कार्ड्सला नंबर लिंक नसेल किंवा इतर कुठलीही चूक झालेली असेल, तर मात्र तुमचा फॉर्म जो आहे तो बाद होणार आहे आणि बाद झालेल्या फॉर्मला पुन्हा त्या ठिकाणी नाकारण्यात आलेल्या फॉर्मला संधी मिळणार नाही, हाही मुद्दा लक्षात घ्या। त्यामुळे ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांना एडिट करण्याचा ऑप्शन आहे आणि जे अर्ज भरणार आहेत त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून अर्ज भरा। तर लाडकी बहीण योजनेमधल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी
आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळच्या सर्व सूचना, सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर मिळेल.